महानगरपालिकामध्ये मिळकत कर वाढीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। स्थायी समितीच्या बैठकीत 10% ऐवजी 5% करवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हा प्रस्ताव 18 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून अंतिम निर्णय तेव्हा होणार आहे। दरम्यान सत्ताधारी भाजप प्रशासनाने गुपचूप करवाढ केल्याचा आरोप होत असून पुणेकरांकडून या निर्णयाला तीव्र विरोध केला जातोय। पुणेकर नागरिक म्हणून बघितलं ना तर 5% जी वाढ केलेली आहे हे अत्यंत चुकीची आहे। एकतर काय झालंय, मागच्या काही दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी 40% सवलत बंद केली, पर नागरिकांचा विरोध झाल्यावर ती परत चालू केली आणि त्याच्यामध्ये नागरिकांनीच फॉर्म भरून आपले हे सांगायचं, हे करायचं, त्याच्यात ऑलरेडी टॅक्स भरून घेतलेला 40% सवलत बंद झाल्यानंतर आता ते आज कॉर्पोरेशनकडे आमचे पेंडिंग आहे। याच्यात हे 5% वाढवत आहे, म्हणजे फक्त निवडणुकीच्या आधी शांत राहायचं, निवडणुकीनंतर अचानकच काहीतरी नवीनच गोंधळ तयार करायचा, हा सर्वसामान्य नागरिकांना फटकाच आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कार्यालयांकडे मिळून 342 कोटीची पाणीपट्टीची थकबाकी आहे। म्हणजे दोन्ही सरकारांकडनं मिळून जवळपास 4000 कोटी रुपये महापालिकेला येणं असताना, जे वसूल करणं सहज शक्य असताना, किंबहुना सोपं असताना, ते करायचं सोडून केवळ 150-200 कोटी रुपयाकरता सर्वसामान्य पुणेकरांवर 5% करवाढ लादणं हा पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे, हा अन्याय आहे। आणि त्यामुळे निदान आता राजकीय पक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक पुणेकरांना न्याय देतील आणि ही 5% दरवाढ होऊ देणार नाहीत अशी अपेक्षा आहे। परंतु ती करवाढ न्याय आहे अन्याय याचे आम्ही विश्लेषण करू, पण आता तरी भारतीय जनता पार्टीची म्हणून आमची भूमिका आहे की करवाढ होऊ नये। पक्षात इंटरनल चर्चा करून आम्ही त्याच्यावर निर्णय करू, पण प्रायमा फेसी आता जर का मला विचारताल तर ती करवाढ करू नये अशा मताचा मी आहे, परंतु पक्षात निर्णय करून स्थायी समितीत आम्ही त्याचा अंतिम निर्णय घेऊ। संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, पुणेकर आता संतापले आहेत कारण मिळकत वाढीचा मुद्दा आता ऐरणीवर आलेला आहे। 5% करवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, काय अपडेट? प्राजक्ता, प्रशासक असताना म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये महापालिकेची मुख्य सभा जी आहे ती अस्तित्वात येण्यापूर्वी, महासभा अस्तित्वात येण्यापूर्वी पुणे महापालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये 10% करवाढ जी आहे ती सुचवलेली होती आणि प्रत्यक्षामध्ये ही 10% करण्याच्या ऐवजी 5% करून संबंधित डॉकेट जे आहे ते डॉकेट लपवून ठेवण्यात आलेलं होतं। आयुक्तांनी रेकॉर्डवरती कुठलीही मालमत्ता करामध्ये वाढ केलेली नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं। मात्र त्यानंतर तातडीनं लगेचच हे डॉकेट जे आहे ते मुख्य सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आलं। दरम्यानच्या काळामध्ये महापौर निवड झाली, मुख्य सभा अस्तित्वात आली आणि आता 18 तारखेच्या जनरल बॉडी समोर, मुख्य सभेसमोर हा प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात येणार आहे। एकीकडे पुणे महापालिकेचे राज्य आणि केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या करांच्या स्वरूपाने मिळून जवळपास 3,45 कोटी रुपये जे आहेत ते येणं बाकी आहे, त्याची वसुली होत नाही। दुसरीकडे मात्र या सगळ्यात सोपा मार्ग जो आहे तो सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशामध्ये हात घालायचा, कारण भांडवली खर्च जो आहे तो महापालिकेचा मोठ्या प्रमाणावरती वाढतोय। या परिस्थितीमध्ये पटकन पैसे कुठून मिळतील त्यासाठी पुणेकरांच्या खिशामध्ये हात घालायचा, त्यांच्या खिशावर डल्ला मारायचा हा सगळा प्रयत्न दिसतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून 5% करवाढ जी आहे ती सुचवण्यात आलेली आहे। वास्तविक जे थकीत करांच्या रकमा आहेत या प्रचंड हजारो कोट्यवधी रुपयांमध्ये ते मिळवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न का केले जात नाहीत, पाठपुरावा का केला जात नाही? न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हजारो कोटी रुपयांचा कर जो आहे तो अडकलेला आहे, त्याच्यासाठी प्रयत्न का केले जात नाही असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जातो। त्यामुळे आता येत्या 18 तारखेच्या मुख्य सभेमध्ये भाजप नेमकं काय निर्णय घेतं, या करवाढीला मान्यता देतात की ही करवाढ पुन्हा रद्द करून हे डॉकेट पुढे ढकललं जातं, हे पाहणं महत्त्वाचं आहे। फक्त एकच की ज्या पद्धतीनं आयुक्तांनी छुप्या पद्धतीनं ही करवाढ सुचवलेली होती तशा पद्धतीनं अचानक पुणेकरांच्या खिशाला कात्री लागू नये किंवा पुणेकरांच्या खिशावरती सत्ताधाऱ्यांनी डल्ला मारू नये एवढीच अपेक्षा आहे। बरं वैभव, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद।